ठाणे महापालिकेच्या पुरुष आणि महिला संघाने अकोला येथे अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धेत 15 संघ मुलींचे तर 15 संघ पुरुषांचे असे एकूण 30 संघांनी सहभाग घेतला होता। तसेच पुरुषांच्या संघात हरियाणा, पंजाब, भोपाळ इतर राज्यातील पुरुष खेळपट्टूंनी सहभाग घेतला होता। दरम्यान मुलींच्या संघात दिल्ली, नागपूर इतर राज्यातील महिला खेळपट्टूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी दर्जेदार खेळ खेळून जिंकले। तसेच महिलांनी अंतिम विजेतेपद पटकावलं असून पुरुषांनी दुसऱ्या पदावर समाधान मानावं लागलंय। मात्र ते समाधान वाटतं की आम्हीच विजय झालो आहे, कारण ठाणे महापालिकेचे 4 खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे आम्हाला पराभव मानावा लागलाय। तसेच या पराभवाची परतफेड आम्ही चंद्रपूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत विजय होऊन करू, असं क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे म्हणाले आहेत। ठाणे महानगरपालिकेचा पुरुषांचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केळुळी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे। तिथे टोटल 30 संघ होते, मुलांचे 15 आणि मुलींचे 15। मुलांमध्ये खूप हरियाणा, भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते। मुलींमध्ये देखील दिल्ली तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती, परंतु आमचे दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे। मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं सेकंड प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं। पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झाले, कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते 4 जणांना इंजुरी झाल्यामुळे मला वाटतं ते आम्हाला पराभव पत्करावा लागला आहे। पण या पराभवाची नक्कीच फेड आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका पुरुष व महिला संघ उत्तरोत्तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा बाळगते।